UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मराठा समाजाच्या आष्टीमध्ये बोटाच्या काड्यांवर मोजण्या इतकी मतं। भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य, नंतर सारवासारव मराठा मतं कमी आहेत असं आपण म्हटल्याचं स्पष्टीकरण। वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी। मोदी शहांच्या महायुतीच्या नेत्यांचीही बॅग तपासण्याचंही धाडस दाखवा। निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले। मवियाचे खासदार अमोल कोल्हेंच्याही बॅगेची हेलिपॅडवर तपासणी। नियम फक्त विरोधी पक्षांनाच आणि सत्ताधाऱ्यांना मोकळं रान अमान्य। ठाकरेंनंतर कोल्हेंचा व्हिडिओ पोस्ट करत संताप। माहीम कोळीवाड्यामध्ये प्रचारासाठी आलेल्या सदा सरवणकरांवर महिलेचा रोष। मला बदनाम करण्यासाठी सर्व कटकारस्थान केल्याचा सरवणकरांचा आरोप। अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही। संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय। माहीमच्या उमेदवारीवरून TV9च्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली। आधी आणि नंतरच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून जाहीर सभेतही मोदी अमित शहा कधी बोललेच नाहीत। सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा सवाल। पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद। एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं TV9च्या मुलाखतीमधून उत्तर। ओबीसी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हैदराबाद नाही। औरंग्याच्या धडग्यावर फुलं वाहत असाल तर खपून घेणार नाही। रजाकारांचं सरकार आणण्याचं स्वप्न पाहू नका, फडणवीसांचा इशारा। पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा। रात्रीपासून जड वाहनांना पुण्यामध्ये बंदी, तर अमित शहाही आज घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये सभा घेणार। शरद पवारांची आज कळवण, दिंडोरी, निफाडसह सिन्नर, येवला आणि कोपरगावमध्ये सभा, तर उद्धव ठाकरेंची लोहारा, धाराशिव शहर, बार्शीसह लातूरमध्ये तोफ धडाडणार। चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या मोरेश्वर भोंडवेंकडून भाजपच्या शंकर जगतापांचा प्रचार। कारवाईसाठी तयार, मात्र निवडून न येणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही। भोंडवेंचा मवियाचे उमेदवार राहुल कलाटींवर निशाणा। पंढरपुरात यंदा कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यानं विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारांना महापूजेचा मान। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।